दुश्मन दूसरा कोणी नाही, हिंदू स्वतःचा हिंदू दुश्मन आहे। दुसरे आमच्यातले बाटगे जे नास्तिक म्हणून घेणारे, पुरोगामी म्हणून घेणारे ते नंबर 2 चे शत्रू आहेत। 3 नंबर मध्ये भगव्या साडी पाहून हिरवी लंगोट घालून फसवणारे ढोंगी ते 3 नंबरचे। आणि भक्ती पाहिजे, ईश्वर नसला तरी मी एवढी श्रद्धेने भक्ती करे की तो साक्षात जन्माला आला पाहिजे। भारतामध्ये जा, उत्तराखंड मध्ये नैनिताल नावाचे गाव आहे, तिथून 5-10 किलोमीटर अंतरावर बाबा नीमकरोरी यांचा आश्रम आहे। त्या आश्रमात जा, तिथं जाऊन हनुमान चालीसा म्हण, तू प्रसन्न होशील, मन शांत होईल आणि तुझे पुढचे मार्ग सगळे सुकर होतील। मी मला स्वतःला शोध, तू कोण आहे, तुझा जन्म कशासाठी झाला, तुझा जन्म त्याच घरात का झाला, तू त्याच आई बाबांच्या पोटी का आलाय तरी शोध। मी म्हणतो धर्माचं पालन करा, पण अंधश्रद्धेला अजिबात करू नका। हिंदू धर्म हा मूळ प्राचीन धर्म असून स्वतः हिंदूचा वैरी आहे आणि त्यानंतर नास्तिक तथा पुरोगामी म्हणून घेणारे वैरी तर भगवा शालू आणि हिरवा लंगोट परिधान करून फसवणारे ढोंगी तिसऱ्या स्थानावर हिंदूंचे शत्रू आहेत, असं भाष्य करत उमाकांत माने यांनी दिनांक 20 जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये आयोजित सामूहिक रामरक्षा पठण आणि हळदी कुंकवाच्या सोहळ्यात आपलं मत व्यक्त केलं। अंधश्रद्धा न बाळगता श्रद्धेनं मंदिरात जाऊन धर्माचं पालन करा असा उपदेश यावेळी करताना दिसून आला। अयोध्येतील भव्य राम मंदिराचे निर्माण आणि मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनाचा होत असलेला सोहळा हा संपूर्ण भारतवर्षासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण दिसून येत आहे। 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा क्षण भारतवासियांच्या आयुष्यात आल्यानं विविध धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात राबवले जात आहेत। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये माऊली प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी चौकात सामूहिक रामरक्षा पठण आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी जवळपास 2000 महिलांनी या सोहळ्यात हजेरी लावल्या। पहिल्यापासून आमच्याकडे होतं हे मी नाही सांगत, जा इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये जा, वाचा आणि मग बोला। कशाला सांगताय आणि माझ्या धर्माचा सत्यानाश कशाला करताय तुम्ही? हे असलं करण्याचा तो बाबर आला आणि तो राम मंदिर पाडलं, उगाच नाही झालं। आमच्यात भेद लावले। 1931 ला पहिली जातीवर जनगणना आधारित झाली, त्यामुळे 4414 जाती दिल्या गेल्या। मला सांगा कुठल्या पुराणामध्ये कुठल्या शास्त्रामध्ये जातीचा उल्लेख आहे? मला सांगा कुठेच जातीचा उल्लेख नाही, पहिल्यांदा इंग्रजांनी दिला। आणि आज जवळपास 16 ते 17,000 जाती आमच्या देशात आहेत। प्रत्येकाला कुठल्या जातीचा अजेंडा राबवायचा, हिंदू म्हणून त्याला एक राहायचं, त्याला संस्कृती म्हणून एक राहायचं नाहीये, त्याचे सगळ्यात मोठं पाप आहे। मी तुम्हाला हे सगळं ह्याच्यासाठी सांगतो की आपण इंग्रजांच्या शब्दावर फार मोठा भरोसा आणि विश्वास आहे, म्हणून इंग्रजांचे उदाहरण आम्हाला फार घाण सवय झाली त्या इंग्रजांचं सगळं ऐकून। एवढं मोठं सुंदर आमचं शिक्षण पद्धती असताना त्याची विश्वास, सर्जरी, आयुर्वेद, आणि मला माहित आहे का? ठीक आहे, एवढे धर्म पण खरं तर धर्म एकच आहे, हिंदू धर्म, बाकी सगळे पंथ आहेत तुमच्या माहितीचं। ज्यांनी त्यांनी स्थापन केले ज्यांचे मार्ग, धर्म एकच आहे, हिंदू धर्म पौरुषी। आमच्या धर्मामध्ये वेगळं काय आहे?
आपल्या धर्माच्या बरोबर वैदिक मॅथमॅटिक्स आहे, जे मॅथमॅटिक्स जगाच्या पाठीवर पुण्यात धर्माबरोबर नाही. दुसरं काय आहे? आयुर्वेद, ज्याने शरीर रचनेचा विचार केला, आरोग्याचा विचार केला, असं दुसऱ्या कुठल्याही धर्मशास्त्रामध्ये नाही. ते फक्त मला एक गोष्ट सांगा मी, आपल्या इतकं चांगला अध्यात्म जगाच्या पाठीवर कुठंच नाही. त्या अडचणीत आल्यानंतर त्याला फेसबुक विकायची वेळ आहे, फेसबुक विकायची वेळ आहे. त्याला ठरवलं ऍपलचा मालक स्टीव्ह जॉब्स याची भेट घ्यायचा. हा त्याच्यापेक्षा, हा 9 लाख कोटीचा मालक, स्टीव्ह जॉब्स 45 लाख कोटीचा मालक. कुणी लहान माणूस मोठ्या माणसाकडे मार्गदर्शन मागायला, आणि हा गेला. आणि गेल्यानंतर त्याने सांगितलं माझी अशी अशी अडचण आहे. स्टीव्ह जॉब्स त्याला सांगितलं एक काम करा, तो मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत आहे का, तो सांगतो याला नीट ध्यान देऊ नका, तो सांगतो याला तू एक काम कर, भारतामध्ये जा, उत्तराखंड मध्ये नैनिताल नावाचं एक गाव आहे, तिथून 5-10 किलोमीटर अंतरावर बाबा नीमकरोली यांचा आश्रम आहे. त्या आश्रमात जा, तिथं जाऊन हनुमान चालीसा म्हण, तू प्रसन्न होशील, मन शांत होईल आणि तुझे पुढचे मार्ग सगळे सुकर होतील. मी म्हणत नाही, एक इंग्रज म्हणतोय बरं का, एक इंग्रज म्हणतोय जा तू तिथं. कारण काय स्टीव्ह जॉब्स म्हणतोय मी माझ्या आयुष्यात जेव्हा अडचणीत आलो तेव्हा 3 महिने जाऊन मी त्या बाबा नीमकरोलीच्या आश्रमात आहे. तू काय म्हणतोय, मी 3 महिने तिथं जाऊन राहिलो. तूही जा. मार्क झुकरबर्ग आला, 3 दिवस राहिला, त्याने इंग्लिशची हनुमान चालीसा इंग्लिश मध्ये लिहून घेतली. तो बाबा नीमकरोलीच्या समाधी समोर बसला. 3 दिवस त्यानं हनुमान चालीसाचं पठण केलं आणि त्याचे मार्ग सुकर झाले. आम्हाला आमच्या अध्यात्माची काही घेणं नाही, आम्हाला आमचा धर्म कळत नाही, आम्हाला आमचं शास्त्र कळत नाही. कारण काय, आम्हाला आमचे शास्त्र आणि धर्म वाचायला फुरसतच नाही. आम्ही आमच्या लेकरांना बाळांना आम्ही शिकवतच नाही. आम्ही सांगतो काय तर कमायचं, कमवायचं शिकवू नका, कमवलेले सुद्धा सुखी नाही, ते सुद्धा दुःखी आहेत. खरं सांगा, मी तर बसल्या माझ्या मातावर तुम्ही सगळे शांत बसलायचं होतं. आता सगळ्यांचे मला ते काम आले, सगळे निघले सगळे माहिती, मला माहित आहे सगळे काम आले असतात. खरं सांगा, इमानदारीने सांगा, आपल्या डोक्यावर हात ठेवून सांगा की तुम्ही तुमच्या डोक्यावर हात ठेवून सांगायचं की तुम्ही खरंच समाधानी आहात का. आम्ही आमच्या ग्रह कलहानी, मी जगाला म्हणत नाही हिंदूचा दुश्मन दुसरा कोणी नाही, हिंदू स्वतःचा हिंदू दुश्मन आहे. तुम्ही स्वतःचे शत्रू आहात. दुसरे आमच्यातले बाटगे, जे नास्तिक म्हणून घेणारे, पुरोगामी म्हणून घेणारे, ते नंबर 2 चे शत्रू आहेत. 3 नंबर मध्ये भगव्या साडी पाहून, हिरवी लंगोट घालून फसवणारे ढोंगी, ते 3 नंबरचे. आम्ही आमच्या कुटुंबामध्ये समाधानी नाही. आम्ही एवढे बेचैन आहोत, आतून एवढे विखुरले आहोत. आम्ही गणपती मंदिराच्या समोर बसतो. गणपतीची सुंड वाकडी का असते? गणपती म्हणजे कुंडलिनी जागृतीचं प्रतीक आहे. माझ्या शरीरामध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र, मणिपूर चक्र, सहस्राकार चक्र, ही 6 चक्र आहेत. हे कुंडलिनी जागृतीचे हे प्रतीक आहे. सोंड वाकडी काय की आम्ही उलट जात नाही. आमची कुंडलिनी जागृत करायची, आम्हाला वरती यायचं, जागृत व्हायचं. म्हणून फ्रान्स मध्ये क्रांती होते, चीन मध्ये क्रांती होते, अमेरिकेत क्रांती होते, ब्रिटन मध्ये क्रांती होते. भारतात कधीच क्रांती होत नाही. क्रांती कुठे होते, ज्यांना जगाचा हक कापून घ्यायचं तिकडे क्रांती होते. आमच्याकडे संक्रांती होते, आपल्याकडे मकर संक्रांती होते. कारण काय, माझ्या अध्यात्मानं, माझ्या धर्मशास्त्रानं असं सांगितलं की तू आज जा, स्वतःला शोध, तू कोण आहेस, तुझा जन्म कशासाठी झालाय, तुझा जन्म त्याच घरात का झालाय, तू त्याच आई बाबांच्या पोटी का आलाय, कधी शोधलंय का हो? या उत्सवादरम्यान राम आगमनाच्या या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा दिवाळी साजरी करूया, राम दिवाळी साजरी करूया असं आवाहन उमाकांत माने यांनी उपस्थितांना केले आहे. कसं वाटलं एकूण? एक नंबर, अतिशय सुंदर उत्कृष्ट असा कार्यक्रम झालाय. अतिशय म्हणजे लहान मुलं, मोठे मुलं, मग महिला वर्ग खूप प्रमाणात
आलेल्या आहेत आणि माने साहेबांनी जे काही वाक्य त्यांनी सांगितले आणि ज्या गोष्टी सायन्स रिलेटेड असेल किंवा प्राचीन भारतीय संस्कृतीचं पठण या ठिकाणी म्हणजे माहिती अधिक माने साहेबांनी दिली आहे. त्याबद्दल कसं वाटलं? अतिशय सुंदर, कारण इतका मोठा इतिहास भारताचा आणि प्राचीन इतिहास आहे. त्याशिवाय रामायणातले बऱ्याचशा गोष्टी आम्हाला नजरेसमोर नाही. आपण पठण करतो, चित्र पाहतो, जी सिरियल पाहतो, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी माहिती नाही ते सुद्धा मानेसाहेबांच्या तोंडातून आज आम्हाला कळलेलं आहे आणि या गोष्टी आम्ही आमच्या मुलांना सांगू शकेन. आणि कुठली आता जसं दसरा आणि रामाचं काय संबंध हा बरेच लोकांना माहिती नव्हता, पण आज आम्हाला इथे माहिती पडलेलं आहे. या आपल्या म्हणजे मुलांमध्ये सुद्धा आपल्याला ही संस्कृती देण्याचं खूपच महत्त्वाचं. खूप वर्षानंतर आता राम मंदिरचे प्राणप्रतिष्ठा होतं, त्याबद्दल कसं वाटतं? दिवाळी सण अतिशय खरोखरच एक मोठ्या प्रकारचा एक सणच आहे आपल्यासाठी. ती रामाची मूर्ती आपल्या तिथे दिसणार आहे, आपण तिथे जाऊ शकणार आहे आणि एक खूप मोठी गोष्ट आहे जी भारतामध्ये आता होणार आहे. आता हे येणारे 3 दिवस आजपासून कसं साजरा करणार आहोत तुम्ही? आम्ही तर घरामध्ये गोडधोड करूच, दिवाळीसारखा सण साजरा करू. लाईटिंग तर आम्ही घरामध्ये लावूनच टाकलं आजपासूनच, आकाश दिवा वगैरे. आता दिवे जाऊन लावणारच आहे. 3 दिवस हा सण साजरा होणार आहे आमच्या घरी. कसं वाटलं कार्यक्रम? नमस्कार, फार सुंदर. प्रथम मी माऊली प्रतिष्ठानचं मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी जे हे कार्य राबवलं त्यामुळे आम्ही एकत्र झालो आणि आजच्या ज्या पिढीला जी गरज होती ते माने साहेबांकडनं आम्हाला कळाली आणि बरंच जो रामाचं महत्त्व आम्हाला त्यांनी पटवून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आणि असंच त्यांनी दरवर्षी राबवावं, आम्हाला एकत्र गोळा करावेत एवढी त्यांच्या पुढे. म्हणजे छान वाटला. असा व्हायला पाहिजे. 500 वर्षापासून रामाची आपण जे हे करत होतो, वाट पाहत होतो, तो क्षण आता सध्या आलेला आहे. त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटलं. आणि त्यांनी रामाची पण माहिती सगळ्यांनी सांगितली. जसं आपण परिवार, रामाचा जसा परिवार होता एकत्र, तसा आपला पण राहायला पाहिजे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर रामचरित्र हे पूर्ण एकंदरीत ऐकत असताना पूर्ण महिला वर्ग सहकुटुंब कसं वाटलं? काय अनुभव तुम्ही शेअर कराल? तुम्हाला काय वाटलं वैयक्तिक? पूर्ण रामाची छबी आपल्या डोळ्यासमोर उभी राहिली. सुंदर असं वातावरण रमणीय झालेलं होतं. सर्वांनी त्याचा आनंद घेतला. खूप सुंदर, म्हणजे खूप प्रसन्न वाटलं, जसं काही आपण अयोध्यामध्ये आहेत असं वाटलं. आता हे 2 दिवस कसं साजरा करणार? जशी आपण दिवाळी करतो त्याप्रमाणे दिवे लावणे, तोरण बांधणे, सगळं काही दिवाळीसारखं साजरं करू. पाडव्यासारखा आम्ही साजरा करणार आहे. दिवाळीत आपले पताका, गुढी उभा करणार आहे, तोरण दाराला लावणार आहे, दिवे लावणार आहेत. असं आम्ही ते एकंदर आमचं उत्सव जसा दिवाळीचा असतो तसा आम्ही साजरा करणार आहे. बोलत असताना मानेसाहेब सेल्फीबद्दल बरेच काही बोलले आजच्या युवा पिढीबद्दल. तुला कसं वाटतं? ते खूपच चांगल्या पद्धतीने सांगत होते की सेल्फी यासारख्या गोष्टीपासून युवांनी दूर राहिलं पाहिजे. आणि मला खरंच ते खूप आवडलं. सेल्फीमुळे धार्मिक क्षेत्रात देवांसोबत सेल्फी काढणे हा खूप चुकीचा आहे. देव हा श्रद्धेचा विषय आहे. त्याला आपण श्रद्धेनेच पाहावे, त्या श्रद्धेच्या दृष्टिकोनाने पाहावे. सेल्फी वगैरे हे सगळे प्रकरण देवाच्या दरबारात किंवा मंदिरात काढू नये असं मला आवडलंय त्यांचं बोलणं. म्हणजे इतर आनंददायक वाटत आहे. 500 वर्षानंतर श्रीराम त्यांच्या मंदिरामध्ये येत आहेत आणि एकदम आनंदाचा विषय आहे. प्रत्येकांना श्रीरामाबद्दल जी आस्था आहे त्या आस्थेला एकदम आस्थेला पूर आल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे खूपच आनंदाचा क्षण आहे हा. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी.